आपण पार पाडला होता। शक्तिवान दादा भोईर साहेबांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती। पंचांचा इथे आपण सन्मान करूया। साजिद सर, योगेश सर आणि अन्सारी सर आपण देखील या तिन्ही पंचांचा इथे आपण सन्मान करूया। ज्ञानेश्वर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण साजिद सरांचे इथे सन्मान करतोय। साजिद सरांसाठी एकदा जोरदार आले। 40+ चे खूप चांगले खेळाडू आहेत। प्रमोद शेठ पाटील तुमच्या माहितीसाठी ऑल इंडिया ओपन 40+ लीग असेल, पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 40+ असेल, या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांची निवड झालेली आहे। नितीन मडवी यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण योगेश सरांचे इथे सन्मान करायचा आहे। मल्टिपल रोल असतो त्यांचं, नेहमी समालोचन असेल, पंच असतील, योगेश सरांचं मोलाचं सहकारी असतं आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच अन्सारी सरांचे इथे आपण सन्मान करूया। आतिकबाई सय्यद यांना विनंती आहे आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया। या स्पर्धेचे सहआयोजक आतिकबाई सय्यद यांना विनंती असेल, आतिकबाई सय्यद यांना विनंती आहे आपण या आणि आपल्या शुभ हस्ते इथे आपण हा विशेष सन्मान करूया। ज्ञानेश्वर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पंचांचे इथे सन्मान करूया। दोन्ही संगमालक या यासीन मोगल आणि विनंती असेल मेजर विठ्ठल मोरे यांना की आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। प्रमोद शेठ पाटील आणि शक्तिवान दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। जागृती देखील आहे जिच्या नावाने हा संघ खेळला आणि या संघाने दुसरा क्रमांक मिळवलेला आहे। अभिनंदन जागृती 11 मेजर महाराष्ट्र पोलीस आहेत विठ्ठल मोरे साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय। त्यानंतर यासीन मोगल चॅम्पियन, हे मैदान लकी आहे यासीन मोगलसाठी कारण की त्याच्या स्वप्नातील पहिली बाईक देखील याच ग्राउंडवरती मांडेकर चषकामध्ये मिळवलेली आहे यासीन मोगलने। अभिनंदन यासीन, शुभेच्छा असतील पुढील स्पर्धांसाठी। मेजर सचिन गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपण या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। मेजर सचिन गायकवाड साहेबांना विनंती आहे, खऱ्या अर्थाने त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन। समालोचकांसाठी आणि पंचांसाठी त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे आणि मेजर सचिन गायकवाड साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय प्रमोद शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते। त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट यांचे इथे आपण सन्मान करूया, ज्यांनी ही स्पर्धा नक्की जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली, घराघरामध्ये पोहोचवली आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया। ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर आणि त्यांचे तमाम सहकारी यांचा देखील मी विशेष आभार मानेन। तर त्यांचे इथे आपण सन्मान करूया। निशांत दादा मुरकुटे यांना विनंती आहे दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया। त्यानंतर आमचे गुणलेखक मित्र प्रथमेश यांचे इथे सन्मान करूया कारण की 5 दिवस अप्रतिम गुणलेखन। चला समालोचकांचे इथे आपण सन्मान करूया। प्रथमेश, यस नानांची विनंती आहे, प्रथमेश आपण या, प्रथमेश आपण या निशांत दादा यांच्या शुभ हस्ते कारण की गेली 5 दिवस अचूक गुणलेखन त्याने केलेले आहे आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय। त्यानंतर आमचे साथी समालोचक करण काळन हेदुटणे डोंबिवली यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया। फार कमी वयामध्ये, फार कमी कालावधीमध्ये नक्कीच या समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असतो आणि करण काळन यांचे इथे आपण सन्मान करतोय। त्यानंतर व्हॉइस ऑफ टिटवाला विश्वाजी केणे यांचे इथे आपण सन्मान करूया। विश्वाजी केणे यांचे इथे आपण सन्मान करतोय। खऱ्या अर्थाने टॅलेंटेड समालोचक आहेत आणि यंदा कर्तव्य देखील आहे। आणि पुढील समालोचन आपण करूया ज्यांचा आवाज आपण आज ऐकला
अपकमिंग रायझिंग स्टार समालोचक व्हॉइस ऑफ सांगोडे ओमी सुतार यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. चंद्रकांत दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ओमी सुतार यांचे इथे विशेष सन्मान करतो. टॅलेंटेड समालोचक आहेत. त्यानंतर डीजे मास्टर नितीन यांचे इथे आपण सन्मान करूया. डीजे मास्टर नितीन आपण या. गेली 5 दिवस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला आहे आणि यस त्यांचे डीजे मास्टर येत आहेत त्यांचे इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर 5 दिवस मित्रांनो पहा या टुर्नामेंट मध्ये ज्या समालोचकाने 4 चांद लावले. अप्रतिम गोड आवाज या कल्याण विभागाला लाभला मित्रांनो. कल्याण डोंबिवली म्हणा किंवा शहापूर बदलापूर म्हणा अशा विविध अनेक टुर्नामेंट मध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा आवाज आपण ऐकत असतो नो डाऊट मित्रांनो रोशनजी संते साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेमार्फत करणार आहोत. खूप सारा प्रेम जगन्नाथ पाटील यांचं त्यांच्यावर असतं आणि सातत्याने जगन्नाथ पाटील यांच्या एकाच शब्दावर ते धावत चालत येत असतात आणि रोशनजी संते सर यांच्या माध्यमातून खूप शिकण्यासारखं आहे. एक प्रेमळ गोड गुणी व्यक्तिमत्व आणि त्यांचा देखील शुभ सन्मान इथे आपण घेतलेला आहे. थँक्यू. त्यानंतर इथे आपण कृष्णा यादव साहेबांचा विशेष सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती कृष्णा यादव साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. विनंती असेल जगन्नाथ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा केतन भाकरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. ढगळे मामांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. पुनाजी आणि अनिल या तिघांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. कारण की हे मैदान बनवण्यासाठी यांनी देखील प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि या तिघांचा इथे आपण सन्मान करूया. कारण की हे मैदान बनवण्यासाठी तिघांची प्रचंड मेहनत आहे आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय निशांत दादा यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर गणेश आणि नारायणकर काका यांचे इथे आपण सन्मान करूया. 5 दिवस स्वादिष्ट जेवण बाळू या त्रिमूर्तीचे इथे आपण सन्मान करूया. 5 दिवस स्वादिष्ट जेवण 4 वाजता वेळेवरती चहा आणि सकाळी नाश्ता ही जिम्मेदारी होती. विनंती असेल गणेश असतील नारायणकर काका असतील आणि बाळू असेल या तिघांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती कोणी एकाने आले तरी चालेल काय हरकत नाहीये. कारण की यांच्या माध्यमातून खूप चांगलं मॅनेजमेंट आपण पाहिलं. मिलिंद भटकर यांना विनंती असेल आपण या ज्यांनी पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये केली आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. मिलिंद भटकर साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेमध्ये आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय. आपलं देखील विशेष आभार. त्यानंतर निलेश गायकर यांचा इथे आपण सन्मान करूया. नील इव्हेंटचे निलेश गायकर ज्यांनी हे मैदान सजवलं. सुसज्ज व्यासपीठ खेळाडू कक्ष संगीत कक्ष आणि निलेश गायकर यांचे इथे आपण शुभ सन्मान करूया. प्रेक्षक कक्ष देखील आपण पाहतोय आणि उद्या नक्कीच स्पर्धा देखील आहे त्यांची. ज्ञानेश्वर भोईर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा निलेश गायकर यांचा इथे सन्मान करूया. नील इव्हेंटचे सर्व आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती.
चारही संघाने विनंती आहे व्यासपीठे समोर आपण या कोंडेरी वॉरियर्स, ऋतिक रॉयल्स, जागृती 11 आणि इशाक पॅकर्स या चारही संघातील खेळाडूंना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर आपण यायचं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस समारंभ सुरू करतोय. बक्षीस समारंभ सुरू करण्याआधी मांडा प्रीमियर लीग सीझन 3 आवडलं असेल तर या स्पर्धेचे आयोजक जगन्नाना पाटील, आतिकबाई सय्यद, प्रमोद शेठ पाटील आणि निशांतदादा मुरकुटे यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत जगन्नाना पाटील असतील, निशांतदादा, प्रमोद शेठ, त्यानंतर आतिकबाई. आपण या शक्तिवान दादा भोईर यांना विनंती आहे या चारही आयोजकांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. प्रमोद शेठ पाटील असतील, जगन्नाना पाटील, निशांतदादा असतील आणि आतिकबाई असतील यांच्या माध्यमातून मांडा प्रीमियर लीगचे आयोजन खूप चांगलं व्यासपीठ, खऱ्या अर्थाने हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय. शक्तिवान दादा भोईर यांच्या शुभ हस्ते. खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. अनेक स्पर्धा आपल्या विभागामध्ये होतात तेव्हा शक्तिवान दादा भोईर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर उपेक्षाताई भोईर मॅडम हे नेहमीच उपस्थित असतात उद्घाटन सोहळ्यासाठी आणि बक्षीस समारंभासाठी. तर चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभाला सुरू करतोय. या स्पर्धेमधील आपण देऊया पहिलं पारितोषिक बेस्ट फिल्डर हे पारितोषिक आहे आणि बेस्ट फिल्डर साठी शूज आहेत आणि या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर आहे ज्याने शेवटच्या मॅच मध्ये एका हातामध्ये झेल पकडलाय, कार्बन कमाल कॅच, आणि तो ठरलाय या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर. संघ आहे जागृती 11 आणि खेळाडू आहे तेजस गायकर. ते उपस्थित आहेत आणि चंद्रकांत शेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया तेजस गायकरला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक बेस्ट फिल्डर. बघा लीग स्पर्धा आहे, ज्याला जे पारितोषिक असेल ते मिळणार आहे. जरी एका संघातील 4 खेळाडू असले तरी देखील त्यांना ती 4 पारितोषिक दिली जातील. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज. खऱ्या अर्थाने या रेसमध्ये सचिन जयस्वाल देखील होते आणि या स्पर्धेमध्ये सचिन जयस्वालने विकेट मिळवलेत 11 आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज आहे संघ आहे पुन्हा एकदा जागृती 11 मांडा आणि खेळाडू आहे गणेश ज्याने मिळवलेत या स्पर्धेमध्ये एकूण 16 विकेट. प्रमोद शेठ पाटील यांना विनंती असेल आपण यापुढे आपले शुभ हस्ते आपण देऊया गणेशला या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर हे पारितोषिक. 16 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये. अभिनंदन गणेश. त्यानंतर आपण देऊया 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आणि ही ब्युटिफुल मांडा प्रीमियर लीग चषक आपण देऊन सन्मानित करूया. या स्पर्धेमधील 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे कोंडेरी वॉरियर्स कोंडेरी. संपूर्ण संघ आपण या विश्वाजी केणे आणि निलेशजी गायकर पुरस्कृत हा संघ आपण पाहिला जो संघ ठरलेला आहे 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ. सतीश गायकरची बॅटिंग आपण पाहिली, विश्वास केणेने हॅट्रिक देखील नोंदवली. सुपर 8च्या मॅच मध्ये भावेश कोडला आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं. रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी आपण देतोय. 4थ्या क्रमांकाचं हे पारितोषिक जातंय कोंडेरी वॉरियर्स या टीमला. अभिनंदन कोंडेरी वॉरियर्स या संघाचं. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील 3रा क्रमांक. या स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे सचिन दादा जयस्वाल पुरस्कृत ऋतिक रॉयल्स टिटवाला संघ ठरलाय. प्रमोद शेठ पाटील यांना विनंती आहे आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते
आपण देऊया तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. सचिन दादा जयस्वार पुरस्कृत संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. अभिनंदन सचिन जयस्वार, अभिनंदन संपूर्ण संघाचं. चिंटू आहेत या टीम मध्ये, महत्वाची भूमिका या सर्वांची राहिली आहे आणि तिसरा क्रमांक नक्कीच मिळवलेला आहे. त्यानंतर आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. या स्पर्धेमधील दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक संघ आहे विठ्ठल मोरे पुरस्कृत जागृती 11 मांडा संघ ठरलाय या स्पर्धेमधील मांडा प्रीमियर लीग मधील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. स्मित हास्य आहे मेजर विठ्ठल मोरे यांच्या चेहऱ्यावरती, जागृती देखील आहे. आणि आपण चंद्रकांत शेठ पाटील आणि शक्तिवान दादा भोईर यांना विनंती करूया रोख रक्कम आणि ही ब्युटिफुल ट्रॉफी देऊन. अभिनंदन जागृती 11 मांडा या संघाचं. अभिनंदन अशोक डिंडा, विठ्ठल मोरे, मेजर अतुल देखील आहेत. सर्वांचं अभिनंदन. ओमकार तरे असतील. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक आपण देऊया. खऱ्या अर्थाने हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता, परंतु त्याला उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकावरती समाधान मानावं लागतंय. ज्याने बनवल्या या स्पर्धेमध्ये एकूण 123 धावा. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन साठी बॅट आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज आहे कोंडेरी टीमचे रणमशीन सतीश गायकर, ज्याने बनवले 123 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अभिनंदन सतीश. सतीशशी आपण संवाद देखील साधूया. त्याची बॅट बोलते तो देखील माईक वरती बोलेल यातील मात्र शंका नाहीये. 123 धावा, टाळ्या होऊन जाऊ द्या सतीश गायकर साठी. फक्त 4च सामन्यांमध्ये 123 धावा. सतीश अभिनंदन. नक्कीच तो बोलण्यासाठी थोडासा लाजतोय, परंतु त्याची बॅट बोलते हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपण देऊया पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. शक्तिवान दादा भोईर आणि चंद्रकांत शेठ पाटील, प्रमोद शेठ पाटील आपण या, निशांत दादा आपण देखील या, मडवी साहेब आपण देखील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, नानांच्या उपस्थितीमध्ये आपण देऊया या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ मांडा प्रीमियर लीग सीझन 3 चा चॅम्पियन संघ आहे यासीन मोगल पुरस्कृत इशाक पॅकर्स बल्ल्याने. रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक. अभिनंदन यासीनभाई मोगल. अभिनंदन सतीशने अप्रतिम खेळ केला, अष्टपैलू कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बजरंगची बॅटिंग देखील आपण पाहिली. सर्वांचं अभिनंदन. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अभिनंदन. इशाक पॅकर्स बल्ल्यानी संघ ठरलाय मांडा प्रीमियर लीग सीझन 3 मधील चॅम्पियन संघ, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. अंतिम पारितोषिक आहे, अतिशय महत्वाचं हे पारितोषिक आपण देऊया. शेवटचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV आहे आणि आकर्षक ही ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करूया. या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज नो डाऊट अबाउट ज्याने बनवल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये 155 धावा आणि 6 विकेट संघ आहे पुन्हा एकदा जागृती 11 मांडा
आणि खेळाडू आहे मांडेचा वंडर बॉय, मांडा टीमची रन मशीन अशोक डिंडा, मांडा प्रीमियर लीग सीझन 3 मधील मॅन ऑफ द सिरीज. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण यापुढे प्रमोद शेठ पाटील, शक्तिवान दादा भोईर, चंद्रकांत शेठ पाटील, निशांत दादा, जगन्नाना आहेत, मडवी साहेब आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया अशोकला या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज. टाळ्या होऊन जाऊ दे. 155 धावा आणि 6 विकेट. अशोकशी आपण चर्चा करूया कारण की LED TV नक्कीच मिळालेली आहे. गतवर्षी मॅन ऑफ द सिरीज ची बाईक देखील मिळवली. अशोक कसं वाटतं या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज तू ठरलाय? चांगलं वाटतंय कारण की सर्व टीमनी मला सपोर्ट केला तर खेळलो आम्ही, सर्व टीम मिळून खेळले आमची. ऑल ओव्हर या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? मेगा फायनल मध्ये तू लवकर बाद झाला त्यामुळेच संघ पराभूत झाला. स्पर्धा तशी मी आऊट झाल्यामुळे तसं काही नाही, आमचे सगळेच प्लेयर चांगले होते तर बॅटिंग कोणाची चालली नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी हे पराभूत झालं. मांडा प्रीमियर लीगचं आयोजन कसं वाटलं? आयोजन तर नानाचं दरवर्षी चांगलंच असतं आणि बाहेर पण नानाचं सगळ्याच गोष्टी चांगल्याच असतात आमच्या. तर नक्की शुभेच्छा आहेत पुढील स्पर्धांसाठी आणि अभिनंदन आपण करूया. टाळ्या होऊन जाऊ द्या अशोक डिंडा यांच्यासाठी या स्पर्धेमधील सिरीज आहेत. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा मांडा प्रीमियर लीग सीझन 3 इथे समाप्त झालं हे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय. धन्यवाद.